गणेश पाहायला मिळेल आपल्याला. ओपनिंगची जोडी मैदानामध्ये दाखल झाली गेली. एका साईडने गणेश तर दुसऱ्या साईडने कुणाल दरोडा, एका साईडने गणेश गिरा. तर बॉलिंग ट्रॅकवर अविनाश गुट्टे पाहायला मिळतील. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला गणेश. पहिला चेंडू भिडकावून द्यायचा होता, तिथे शतरक्षण आहेत. इथे मात्र कुठली चुकी न करता वन अँड अटॅक मध्ये झेल पकडले गेले. इथून फलंदाज बाद झालाय पहिल्या चेंडूवर इथे गणेश. गेले ते इथून सुरतला चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर इथे गणेशने फटका तर चांगला सजवला गेलाय. तिथे शतरक्षण तैनात केलं होतं त्याच्यासाठी आणि त्या शतरक्षणा इथे गणेशची कॅच सुरेख पद्धतीने झेल टिपली गेले. इथून अशीच गोलंदाजी करावी लागेल अविनाशला. जर कोणाला नेट पाहिजे असेल ना तर या अविनाशकडे साधायचं, त्याच्याकडे पूर्ण. इथे मात्र फटका तर सुरू घेतला. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिथून क्षेत्ररक्षण येतात, उचलतात, फेकतात, तोपर्यंत इथे एक धाव धाव फलकावर ऍड झाली गेली आहे. इथून श्री गणेश झाला गेलाय SVD11 कारव या संघाचा. इथून कुणाला चांगली फलंदाजी करावी लागेल. एक हार्ड हिटर बॅट्समन पाहायला मिळते कारव संघाकडनं. पहिला चेंडू खेळण्यासाठी गोलंदाज तयार. इथे मात्र OUT विकेट. इथे मात्र ज्या कुणालचा जर विचार केला तो सुद्धा पहिल्या चेंडूवर इथे बाद. त्याच्यानंतर न्यू फलंदाज जातोय मैदानामध्ये, लक्की. मान्य श्री निलेशजी चौर साहेब आलेत. आपण याची आपल्या छोट्याशा व्यासपीठावर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला गेलाय तो लक्की भगत. लक्कीला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. सूरज आणि लक्कीला दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. इथनं चांगली फलंदाजी करावी लागेल. लक्की इथे मात्र पहिल्या बॅटने आडवा प्रहार करायचा होता. चेंडू थोडस उमेश आहेत तिथे, इथे उचलतात, फेकतात, तोपर्यंत दोन धावा धाव फलकावर अजून ऍड झाल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी अविनाश कडनं पाहायला मिळते. त्यांनी जर पाहायला गेला ना तर दोन ओपनिंगचे फलंदाज तंबूच्या दिशेला पाठवले गेलेत. अजूनही उर्वरित शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील. पॉवर प्लेचं षटक असेल या लकीला. एखादा षटकार चौकार ठोकावा लागेल. इथे मात्र ऑफ ट्रॅकर चेंडू आता विरकावून द्यायचा होता. इथून निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवर एखादा षटकार चौकार पाहायला मिळतो का पाहूया. लक्की इथे मात्र फटका तर सुरेख घेतलं गेलंय. तिथे क्षेत्ररक्षण आहेत, उचलतात, फेकतात, तोपर्यंत इथे मात्र दोन धावा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्यात. धाव संख्येत भर झाली ती 5 या आकड्यावरती. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडू मध्ये धावा बनल्या गेल्यात त्या 5.
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय विवेक. एक फिरकीचा जादूगर गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. विवेक दोन्ही साईडने चेंडू वळवणारा असा गोलंदाज. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, पहिला चेंडू फेकला गेला. इथे मात्र जयची संधी असेल. जेल खाली कर्णधार. इथून मात्र कुठली चुकी न करता वन अँड ॲटम मध्ये जेल पकडली गेली ती जयश याने. फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय बजरंग बैलाचा मालक गणेश सराई. गणेश असे स्ट्राईक एंडवर. इथे मात्र गणेशला चेंडू खेचून काढायचं, तर इथे मात्र थोडीशी चुकी झाली आणि इथून मात्र बॉल जातोय सीमा रेषा पार. बाउंड्रीवर फिल्डर पाहायला मिळेल आपल्याला अविनाश. अविनाश थोडी चुकी झाली. चुकीचं रूपांतर मोजलं गेलं ते 4 धावेने. चेंडू कुठेतरी अडवला गेला असता तर धाव फलकावर एकच धाव ऍड झाली असती. जमलं नाही, पण इथून बोनसच्या स्वरूपात अजून 3 धावा खर्च केल्या गेल्यात. वेग पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवर चांगला. इथे मात्र पुन्हा एकदा विसेप मध्ये फटका खेचला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळालाय. गणेशच्या बॅट मधना विसेप मध्ये फटका खेचला गेला. विवेकवर इथे हल्ले चढवले गेलेत. अशीच फलंदाजी करावी लागेल. मिडल ऑर्डर ऑन आहे सध्याच्या घडीला. दोन्ही फलंदाज पाहायला मिळतील मिडल ऑर्डरचे. 3 चेंडू टाकलेत, मात्र त्याच्यावर 1 विकेट प्राप्त केलेल्या विवेकने. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने केलेला चेंडू. इथे मात्र शतरक्षक तिथे तैनात आहेत अभय. इथून मात्र कुठलीही चुकी न करता चेंडू अडवले गेलेले आहेत. चौदा धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 14 तर बनल्या गेला. दुसरं षटक आहे. इथे मात्र लक्की लक्की पाव्या. इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय. इथून कुठेतरी विवेक चांगली गोलंदाजी करत असताना इथून मात्र लाईन दिशा भडकले गेले आणि इथून अतिरिक्त धाव धाव फलकावर ऍड झाले गेले. 15 धावा धाव फलकावर. इथून मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकावे लागतील. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल लकी लकीला. इथून संधी असेल. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवर षटकार चौकार पाहायला मिळतो का? पाहूया. स्ट्राईक एंडला लक्की.
अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल त्याच्यानंतर तुम्हाला स्कोर चांगला जाईल. स्कोर तो प्रत्येक चेंडूवर चांगला जाते पण अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला लक्की पाहायला मिळतोय आपल्याला. इथे मात्र हलक्या हाताने केलेला चेंडू, चेंडूखाली क्षेत्ररक्षण तिथे तैनात. थोडीशी चुकी झाले गेले तिथून मात्र क्षेत्ररक्षण उपस्थित झाले गेले. इथून बॉल अडवले गेले. 2 धावा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्यात. धावा बनल्या गेल्यात त्या दुसऱ्या षटकानंतर 17 धावा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्यात. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालाय महेश. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आपल्याला गणेश. ज्या गणेशच्या बॅटमधनं 2 चौकार पाहायला मिळाले तोच गणेश स्ट्राईक एंडला. इथून गणेशला आक्रमण फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडू सीमारेषा पार पोहोचवायचं काम करावं लागेल. इथे मात्र नो चेंडूची सांगता होते. फ्रेडचा चेंडू असेल. अतिरिक्त धाव फलकावर ऍड झाली गेली. इथून पहिला चेंडू टाकत असताना नो ची सांगता झाली. फ्रेडची संधी असेल. गणेश असेल स्ट्राईक एंडला. गणेशला संधी असेल. इथून फ्रेडचा चेंडू असेल. या फ्रेडच्या चेंडूवर षटकार चौकार ठोकावे लागेल. इथून जर प्रत्येक चेंडू पहिला चेंडू नो असेल. इथे मात्र स्लोवर गतीचा चेंडू होता. समजलं नाही फलंदाजाला. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल. फ्रीडचा चेंडू होता. फ्रीडच्या चेंडूवर संधी होती. संधी जमलं नाही. इथून धाव फलकावर ऍड झाल्या गेल्या त्या पाहायला मिळतील 19 धावा. तर बनल्या गेल्यात. पहिला चेंडू स्ट्राईक एंडला लकी पाहायला मिळेल आपल्याला. वाईट चेंडूची सांगता झाले. इथे जर पाहायला गेलं ना तर या महेशने इथे मात्र 3 चेंडू टाकले गेले. त्याच्यातले 2 खराब चेंडू आणि 1 चेंडू चांगला टाकला. अशा प्रकारे एकच चेंडू टाकले गेले. अजूनही 5 चेंडू बाकी असतील. तिसरं षटक. स्ट्राईक एंडला पाहूया. इथे मात्र इथून तर पाहूया षटकार असेल की चौकार असेल. 6 धावा. इथे मात्र हल्ला चढवला गेलाय. त्या फलंदाजाची वाट पाहत होते तो फलंदाज मैदान. इथे मात्र आता नो चेंडूची सांगता होते. फ्रेडचा चेंडू असेल. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका खेचायचा होता. जमलं नाही फलंदाज महेशला. इथून नो चेंडूची सांगता. फ्रेडची संधी असेल. इथे जर पाहायला गेलं तर 2 चेंडू झाले गेले. पहिला चेंडू वर 1 धाव आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 6 पाहायला मिळाल्या गेल्या होत्या. अजून 4 चेंडू शिल्लक असतील. नो फ्रेडची संधी असेल.
इथून जर पाहायला गेलं तर नो चेंडू असेल. इथून स्ट्राईक एंडला आता लक्की असेल. पहिला जर चेंडू न टाकला त्या टायमाला गणेश होते, या टायमाला लक्की असेल. या लक्कीला षटकार चौकार खेचावे लागेल. इथं जर धावा पाहायला मिळतील ना आपल्याला. 2 चेंडू झाले गेलेत. 2 चेंडू तर झाले गेले. 4 चेंडू अजूनही बाकी असतील. 27 बनल्या गेल्यात. चला इनगाव संघ आपले जे ट्रॉफी असेल ना ती घेऊन यायचं. इथे मात्र पुन्हा एकदा लक्की भडकला गेलाय. लक्कीच्या बॅट मधनं हा चौकार पाहायला मिळतोय. फ्रेडचा चेंडू होता. फ्रेडच्या चेंडूवर संधी मिळाली गेलेली आहे. काय लक्कीची फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अशीच फलंदाजी करावी लागेल या लक्कीला. लक्की आणि गणेश मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानामध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळतील. लक्कीचा जर विचार केला तर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आणि गणेशचा जर विचार केला तर 5व्या क्रमांकाचा फलंदाज. इथे जर या ओपनिंगच्या फलंदाजीची इथे जर 2 ओपनिंगचे फलंदाज होते त्यांचा जर विचार केला गणेशचा तर गणेश इथे पहिल्या चेंडूवर बाद होऊन आले गेलेले आहे. त्याच्यानंतर लक्की भडकला गेला. इथे जेलची संधी असेल. इथून कुठली चुकी न करता 1 अटॅम्प मध्ये जेल पकडले गेले. इथून फलंदाज बाद झाला गेला तो लक्की. न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला गेलाय कैलास मेंगल. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. आता न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय कैलास मेंगल. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. काही गोलंदाजी पाहायला मिळते. इथून अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवर एखादा चौकार षटकार. इथे मात्र आडव्या बॅटने कर्व फार करायचा होता. इथे षटक संपण्याचा इशारा. मैदानामध्ये दाखल 3 षटक संपले गेलेत. इथे मात्र धावा बनल्या गेल्या त्या पाहायला मिळतील. 31 धावा. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडू मध्ये 31 बनल्या गेल्यात. अजूनही शेवटचा षटक असेल. 31 धावा. भरत इथे मात्र खोलवर गतीचा चेंडू होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायचा होता. थोडस रनिंग कमी पाहायला मिळाली आपल्याला. इथून एक धाव तर चोरले गेल्या. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल कैलास. कैलास गेल्या गेल्या मैदानामध्ये 2 तर चेंडू डॉट केलाय तोच कैलास मैदानामध्ये. कैलासला संधी असेल या शेवटच्या षटकामध्ये धावा कुठून काढण्याची. इथे मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू इसवला गेलाय. इथून मात्र पाहायला मिळेल आपल्याला डॉट चेंडूची सांगता होते. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू इसवला गेलाय.
गोल्डन ट्रॅकवर सज्ज आहे भरत. त्याने 2 चेंडू आतापर्यंत सुराख टाकले. शेवटचा षटक असेल हाणामारीचा षटक. इथे फटका तर सुरेख सजवला गेला. इथून बाउंड्री टोलक चेंडू जातोय सीमा रेषा पार. हा कैलासच्या बॅट मधला प्रहार पाहायला मिळतोय. अशी फलंदाजी करावी लागेल. धावा बनल्या गेला. धाव फलकावर पाहायला मिळतील 36 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. त्या 3 चेंडूवर अजून एखादा षटकार चौकार ठोकावे लागेल या कैलासला. इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त्या झाल्या गेल्यात. न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या शेवटच्या 2 चेंडूवर षटकार चौकार ठोकावे लागले राजूला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक एंडला राज पाहायला मिळते आपल्याला. इथे फटका तर सुरेख सजला गेलाय. पाहूया इथे सीमा रेषा पार. हा राजूच्या बॅट मधना पहिला ब्लास्ट पाहायला मिळतोय. अशी फलंदाजी करावी लागेल या राजूला. बेचाळीस धावा धाव फलकावर बनल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवर प्रहार करावे लागेल. इथे जर पाहायला गेलं तर 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये राज. इथून राजूला अजून एखादा षटकार चौकार ठोका लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. 42 तर बनल्या गेल्या. शेवटचा चेंडू असेल. 23 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू. इथे मात्र हलक्या हाताने केलेला चेंडू. शतरक्षण 2-2 येतात. तिथे चांगलं शतरक्षण. 2 धावा धाव फलकावर लागल्या जातील. अजूनही गचाल असा थ्रो. इथे मात्र रन आउटच्या स्वरूपात बाद झाला गेलाय. 2 धावा तर ऍड झाल्या गेल्या. धाव फलकावर धावा बनल्या जातील त्या 44 धावा. 45 धावांची गरज असेल. इनगावचा कर्णधार यायचं आपण. इकडे यायचंय. आपली जी प्रवेश फ्री ना ती घेऊन यायचंय प्लीज. इथे जर जगताराव संघाच्या धावा पाहायला मिळतील 44 धावा. 45 धावांची गरज असेल. 24 चेंडू मध्ये 45 बनवायचेत प्रतीक 11 दारोल या संघाला.
एका साईडने पाहायला मिळेल विवेक तर दुसऱ्या साईडने अविनाश. हॅलो, चला इनगाव संघ आपली जी प्रवेश फी आहे ना जमा करायची. आपण आपली पहिली मॅच खेळले गेले, यानंतर जर आपण जर जी आपली प्रवेश फी पूर्ण द्यायची आहे, कोणालाही सवत दिली जाणार नाही. ऐका, जो जर कोणी जर 100 जर कमी दिले ना प्रवेश फी मध्ये तर त्याला 1000 कमी केले जातील. त्याच्यामधले 200 कमी दिले तर 2000 कमी केले जातील. प्रत्येक संघाने नोंद घ्यायची. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होणार. पाहायला मिळेल आपल्याला कुणाल दरोडा. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल अविनाश गुटे. नॉन स्ट्राईकला विवेक पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानामध्ये. इथे मात्र जेलची संधी होती, जेल उडाल गेली होती पहिल्या चेंडूवर. इथे कमबॅक करायचं होतं, इथून मात्र जेल सोडले गेले. कोणाची तर या अविनाशची. आक्रमण फलंदाज. इथून जर जेल पकडली गेली असती ना तर कुठेतरी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झालं गेलं असतं. संघाचं खातं 0 डाऊन विकेट. इथून मात्र पाहूया पुढील चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. इथून जी झेल उडाली होती ना गणेशला पकडायचे ते एसटी रिक्षाच्या भूमीमध्ये गणेश पाहायला मिळते. कुठेतरी गणेश कडनं झाले थोडीशी चूक. झेल पाहायला गेले अलगत लॉलीपॉप हातामध्ये बसली गेली असती. इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने खोदून काढलेला चेंडू. नरेश चेंडू मागे धावतोय, उचलतोय, फेकतोय. इथून मात्र 2 धावा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्यात. श्री गणेश तर झाल्या गेलाय. इथून मात्र कुणाल दरोडा. इथे मात्र फटका सुरेख सजवलं गेलं. फटक्यामध्ये ताकदीमध्ये पॉवर हा जातोय. वन्स बाउन्स चौकार. या फलंदाजाची कॅच सोडले गेले ना तो फलंदाज मैदानामध्ये इथे फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. इथून ज्या फलंदाजाची कॅच सोडली जाते ना तो फलंदाज आक्रमण फलंदाजी करू शकतो. इथे म्हटलं जातं ना पकडा कॅचेस जिंका मॅचेस. इथून प्रत्येक चेंडू इथे डॉट फेकावे लागतील आता. इथना इथे पुन्हा एकदा जेलची संधी असेल. राजू असेल जेल खाली. इथे एका हातामध्ये जेल टिपण्याचं काम केलं होतं पण इथून फटका देऊन जमिनीला दान झाले गेले. इथून जेल पकडायची होती. बॅक टू बॅक 2 जेल सोडल्या गेल्यात या अविनाशच्या. एक तर या गणेश गिराने आणि दुसरी पाहायला मिळेल या राजबलाने. इथून जर या जेल पकडल्या गेल्या असत्या ना तर धावा नक्कीच वाचल्या गेल्या असत्या. न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले गेले असते. इथे मात्र पाहूया थोडस खराब चेंडूची सांगता होत आहे. वाईट चेंडू फेकलं जात आहे.
मैदानामध्ये. इथं जर धावा पाहायला मिळतील आपल्याला 9 धावा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्यात. अजून या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल, जे षटकची गरज होती ना तो षटक इथे पॉवर प्ले मध्ये पूर्ण केलं गेलं. इथे मात्र कार्पेटच्या सायने खोदून लक्की होते, लक्कीच्या आवकाच्या बाहेर चेंडू हा येतोय दुसरा चौकार प्लस. इथून धावा पाहायला मिळतील आपल्याला. धाव फलकावर 13 धावा लागल्या गेल्यात. तेरा धाव फलकावर धावा लागल्या गेल्यात. न्यू गोलंदाज तयार दुसरं षटक खतलण्यासाठी. लक्की बघत पाहायला मिळेल. अजूनही 18 चेंडू मध्ये पाय बनवायचे, 32 धावा बनवायचे धाव फलकावर. इथून मात्र लक्कीला सुरेख गोलंदाजी करावी लागेल जर या 32 धावा रोखायचे असतील ना. इथून मात्र पावया निर्धाव चेंडूची सांगता होते. इथून निर्धाव चेंडूची सांगता होते. अशीच गोलंदाजी करावी लागेल या लक्कीला. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकावे लागतील इथून ते मैदानामध्ये. इथून जर पाहायला गेला तर प्रत्येक षटकामागे 10 धाव कुठून काढाव्या लागतील. 10 पेक्षा जास्त धाव बनवाव्या लागतील. 32 धावांची गरज असेल. इथे मात्र थोडस खराब चेंडू आतरला गेलाय. अजूनही अजूनही 31 धावांची गरज असेल. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. इथून अशीच गोलंदाजी करावी लागेल. या जर लकीचा जर विचार केला तर 2 चेंडू चांगले सुरख पद्धतीचे टाकले गेले. जी धाव खर्च केले ना ती वाईटच्या स्वरूपात एक धाव खर्च केले या लक्कीने. इथून अशीच गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक इन गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू टाकले गेल्यात. तिसरं षटक चालू आहे. इथे मात्र फटका तर सुरेख आहे. जेल खाली कुणाल दरोडा असेल. कुठली चुकी झाली आहे गेली ती या कुणाल कडनं. जेल सोडले कोणाची तर या वेगची. इथून मात्र जेल पकडायची होती या कुणालला. थोडस चेंडू खालती राहिले गेले. इथून जर जेल पकडायचे होते, जेल सोडले गेले या वेगची. इथून जर पाहायला गेला ना तर या दोन्ही फलंदाजाची जेल सोडले गेल्यात. एक तर या गणेशने एक जेल सोडले गेले त्या अविनाशची, आणि एक जेल सोडली परत अविनाशची या राजूने, आणि आता वेगची जेल सोडली गेली या कुणालने. इथून या जर 2 जेल टिपल्या गेल्या असत्या ना तर सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळाली असते. न्यू फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले गेले असते. जमलं नाही इथे कुणालला सुद्धा, गणेशला आणि राजूला सुद्धा. आता काय फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला मैदानामध्ये. 2 धावा तर ऍड झाल्या गेल्यात. धाव फलकावर 16 बनल्या गेल्यात. अजून 29 धावांची गरज असेल. इथून चांगली गोलंदाजी. इथे फटका सजवला गेलाय. तिकडे फिल्डर तैनात केले गेले. नरेश आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय नरेश कडनं. उचलतात फेकतात तोपर्यंत इथे
गचाल गचाल थ्रो, गचाल असा थ्रो पाहायला मिळतोय. थ्रो कुठेतरी कलेक्ट झाला असताना तर नक्कीच एकदा वाचली गेली असती, पण 2 धावा ऍड झाल्या गेल्या धाव फलकावर. अजूनही 27 धावांची गरज असेल. इथे 4 चेंडू टाकले गेलेत. इथून अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इथून जर काराव संघाची जर मॅच पाहायला आलेले आमचे थोडे संदीप दरड असतील, एका साईडने राकेश असतील, दुसऱ्या साईडने सागर कांबळे सुद्धा असतील. इथे मात्र फटका सुरेखे, फटक्यामध्ये ताकद आहे. हा येतोय षटकार त्याला मिळेल आपल्याला या वेगच्या बॅट मधना, ज्या वेगची जेल सोडले गेले. आता तोच वेग मैदानामध्ये खुल्ला सांड त्याचा फलंदाजी कर रहा है मैदान में. अभी तो शुरुआत हो गया है. इधर से पिक्चर टेलर दिखाया, पिक्चर दिखाना बाकी है अभी. इथून लकीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजून 21 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू, डॉट चेंडू टाकावा लागेल. इथून पाहूया. इथून मात्र थोडा विकेट कीपर कडनं झाला थोडेसे खराब क्षेत्ररक्षण. एक धाव अजून ऍड ओ झाली गेलीये. आता उरलेत 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे 20 धावा. 10.00च्या सरासरीने इथून चालावे लागेल. 25 झाल्या गेल्यात. 20 ची गरज असेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. न्यू गोलंदाज वापरले जा गेलोय तो पाहायला मिळेल. राज भोला. सामन्याच्या नाणेफेकीसाठी यायचे बनवले विपक्ष गोरेगाव. इथे मात्र जेलची संधी असेल. कुठली चुकी न करता इथून जेल टिपली गेले या मनोज पारदीने. काय गोलंदाजी पाहायला मिळते. या राजूकडनं आल्या आल्या विकेट काढून दिली गेली आहे. अशीच गोलंदाजी या राजूला करावी लागेल. इथे मात्र वेग बॅक थोडा आउट. ज्या वेगने आपल्या बॅट मधनं षटकार पाहायला दाखवला गेला तो वेग इथून फलंदाज बाद झाला गेलाय. इथून यायचंय बनवले विपक्ष गोरेगाव. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय आणि इनगाव संघ आपली जी प्रवेश प्रेरणा ती घेऊन यायचे प्लीज. काय गोलंदाजी, इथून गोलंदाजी करावी लागेल सुरेख पद्धतीने. ते मात्र जेल उडाल गेले. सूरज असेल जेल खाली. चांगली गोलंदाजी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज टेपून पोहोचलाय राज भला. काय गोलंदाजी पाहायला मिळते. जसं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झाला ना, त्या गोलंदाजाने इथून मात्र 2 विकेट प्राप्त करून दिले गेलेत. अजूनही 1 विकेट मैदानाच्या बाहेर काढावी लागेल. जी विकेट काढायची ना ती अविनाश घोटेची. इथून मात्र 1
ज्या जेल सोडल्या गेल्यात ना ज्या अविनाशचे, तो अविनाश अजूनही मैदानामध्ये, तो आपल्या बाजूने सामना जिंकू शकतो केव्हाही, कुठेही, कधी पण. या अविनाशचा जर विचार केला, नाद नाही करायचं. ज्याच्या 2 झेल सोडल्या गेल्या तोच अविनाश. आता इथून त्याला फलंदाजी करावी लागेल. न्यू फलंदाज जातोय अभय मैदानामध्ये. एक वजनदार गडी. जे आपले जे ऑलराऊंडर आहेत ना, एक त्या पळसाच्या झाडावर जाऊन बसा, एक या सावरीच्या झाडावर, आणि एक त्या खुटात जाऊन बसा, आणि एकाने ताडा येऊन बसा. काय नाही हरकत व्हायचा, आणि ताड काढून दिलं तरी चालेल. इथून मात्र डॉट चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी पाहायला मिळते या राजूकडनं. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेलेत. 3 चेंडू मध्ये 2 विकेट प्राप्त केल्या गेल्यात या राजूने. अजूनही शेवटचे 3 चेंडू असतील. तिसरं षटक मार्ग अस्तावर टाकत असताना सज्ज गोलंदाज तयार आहे राजू. अभयला इथे समजलं नाहीये. इथे मात्र थोडस लाईन दिशा खराबल्या, लेग स्टिकच्या बाहेरना चेंडू होता. वाईट चेंडूचे सांगता होते. धाव संख्येत भर झाली ती पाहायला मिळेल 26. या आकड्यावरती अजून 19 धावांची गरज असेल. जी झेल पकडले गेले नाही मनोजने, काय झेल पकडले गेले. अजूनही 19 धावांची गरज असेल. 26 बनल्या गेल्यात. ना तुमच्या धावा नको आम्हाला, ना त्या दारूवाल्यांच्या धावा नको. ज्या धावा असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. प्रत्येकाची जर धावा घेऊन मला काय करायचे, बंगला तर बांधू नाही शकत. इथे जर पाहायला मिळाले न्यू बैल बजरंग ग्रुपचा अध्यक्ष गणेश सराय आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र थोडस गतिवर्तन पाहायला मिळते. इथून जे डॉट चेंडू टाकले गेले ना, त्याच्यानंतर कमबॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते या अभयकडनं. चौका तर पाहायला मिळायला गेलाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 15 धावांची गरज असेल. 30 धावा बनल्या गेल्या धाव फलकावर. 30 तर बनल्या गेल्यात. अजूनही इथून 2 चेंडू शिल्लक असतील. रिवतचा प्रयत्न, इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाले गेले. काय गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथून मात्र वाईट चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी खराब. अजूनही 31 बनल्या गेल्या. 14 धावांची गरज असेल. गणेश दादा अजूनही 14 धावांची गरज असेल. इथून जर पाहायला गेला ना तर शेवटचे 7 चेंडू शिल्लक असतील. गणेश थोडस प्रेशर मध्ये पाहायला मिळतो. इथून फुलटॉस चेंडू होता. इथे फुलटॉस वसूल करायचं होतं पण इथे जमलं नाहीये. डायरेक्ट जाऊन एसटी उद्ध्वस्त झाल्या गेल्यात. या राजूचा जर विचार केला ना तर 3 विकेट प्राप्त केल्या गेल्यात या राजूने, आणि धावा खर्च गेला त्या पाहायला मिळतील आपल्याला. 6 धावा, 6 चेंडू, 14ची गरज. चला या पुढील सामना असेल गोरेगाव विपक्ष बनवली व
मनोज पारधी शेवटचं षटक उचलण्यासाठी 6 चेंडूमध्ये गणेश 14 धावांची गरज असेल आणि 6 चेंडूमध्ये 14 धावा रोखायचे गणेश आपल्याला. पहिला चेंडू तर सुरेख पद्धतीचा तिथे क्षेत्ररक्षण आहेत उपस्थित नरेश कुठली चुकी न करता वन अँड अटॅम्प मध्ये फेकले गेले चेंडू. इथे थ्रो थोडासा गचाळ पाहायला मिळालाय. आता मात्र समीकरण चेंज झालंय. चेंडू अडवला गेला असता तर एकदा वाचली गेली असती. जमलं नाही क्षेत्र लक केला. इथून आता 5 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. 5 चेंडू 12 धावा कंपल्सरी चेसिंग असेल. इथून ज्या फलंदाजाचे जो 2 झेल उडायला गेलात ना तोच फलंदाज अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. अविनाश गुटे इथून खुले सांड जैसे फलंदाजी कर रहे अपने को दिख रहे अभी तक. इधर से मात्र अभी डॉट चेंडू की सांगता हो चुकी है मैदान में. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 2 धावा खाल्ल्या गेल्या त्याच्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू 12 धावांची गरज 2 मोठे फटक्यांची गरज असेल. इथे मात्र थोडस कैलास असतील काय फिल्डिंग मध्ये थोडस खराब फिल्डिंग पाहायला मिळते. कैलास कळणार बॉल अडवायचं होतं पण बॉलला फुटबॉल सारखं खेळलं जात आहे. कैलास 3 चेंडू 12 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग असेल. इथून एखादा चेंडू डॉट टाकल्यानंतरची फलंदाजी पाहायला इथून ज्या झेल सोडले गेले ना या अविनाशला इथून फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघासाठी विजय जर करायचा असेल ना तर 2 षटकार ठोकावे लागतील कंपल्सरी. अविनाश गोटे स्ट्राइक एंडला. इथून मात्र दोन चेंडू आणि 11 धावांची गरज स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल. जयश इथून जयेशला 2 चेंडू मध्ये 11 ठोकायचे म्हणजे 2 षटकार ठोकायचे. या चेंडूवर एखादा षटकार चौकार षटकारच लागल बा. चौकार ठोकून काय फायदा नाही षटकारच ठोकायला लागल. 2 चेंडू शेवटचे 2 चेंडूवर 11 धावांची गरज. चला दोन्ही संघाने गोरेगाव विपक्ष बनवली. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. या पुढील सामना आपला असेल. शेवटचे 2 चेंडू षटकाराची गरज असेल. येथून वाईट चेंडूची सांगता होते बरोबर असेल. आता 2 चेंडू मध्ये दाब बनवायचे. वाईट चेंडूची सांगता झाले. कुठेतरी गोलंदाज मनोज थोडीशी लाईन दिशा भडकले गेले. चला बनवली संघ इथे उपस्थित झाले त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. गोरेगाव संघ यायचा आपण नाणेफेकीसाठी. इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने फटका खेचलेला होता. सूरज तैनात होते तिथे. बॉल अडवले गेले. आता समीकरण चेंज झाले गेले. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. चला गोरेगाव संघ आले असतील तर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. जाय कल्पेश आपण दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी करून घ्यायची. इथे जेलची संधी असेल. राजू असेल कुठली चुकी न करता 1 अँड अटॅम्प मध्ये जेल पकडले गेली होती आणि जी गोलंदाजी करत असताना या राजूने कमबॅकिंग गोलंदाजी केली. त्याने आपल्या नावावर 3 विकेट प्राप्त केल्या गेल्यात आणि फलंदाजी करत असताना एक षटकार दाखवलाय. तोच या मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला गेला. यायचं आपण आपलं जो मेडल असेल ना तो घ्यायचंय. चला इथून दोन्ही संघाने आपण हँडशेक करायचे आणि दोन्ही संघाने जी आपली प्रवेश प्रेरणा ती प्लीज जमा करायची.